नमस्कार फॅमिली. तर आज आपण बनवणार आहोत पालक दाल तडका, जी आपण घराघरामध्ये बनवतो व गावाकडेही बनवतो पालकची भाजी. तर तीच आपण आज बनवणार आहोत. तर चला बघूया कशी बनवतात ते. तर मी इथे पालक तोडून घेतलेले आहे. त्याला 2 ते 3 वेळा पाण्याने धुतलेले आहे. तर आता आपल्याला याला चिरून घ्यायचे आहे. मी याला बारीक बारीक चिरत आहे. तर आपल्याला सर्व पालक असेच चिरायचे आहे व याला शिजायला टाकायचे आहे. आता सर्व पालक चिरून झाला आहे. तर आता आपण याला शिजायला टाकूया. तर यामध्ये आपल्याला 1 मोठा कांदा, अर्धी वाटी तुरीची डाळ व 1 टोमॅटो कापून टाकायचा आहे. तर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 1 ते 1.5 तांब्या पाणी घालणार आहे. तर यानंतर यामध्ये आपण टाकूया पालक. तर आता यामध्ये आपण टाकूया तुरीची डाळ. मी तुरीची डाळ ही धुवून घेतलेली आहे अर्धा वाटी. आता यामध्ये टाकूया 1 चिरलेला कांदा. यानंतर टाकूया टोमॅटो. आता टाकूया अर्धा चम्मच हळद. आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचे आहे. आता यानंतर आपल्याला याला झाकण लावून ठेवायचे आहे. याला 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहे. यानंतर बघूया आपण यात टाकणारा मसाला. आता आपण यामध्ये टाकणार आहोत, मी इथं 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेले आहे. या दोन्हींना मिक्स करून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला या पालकच्या भाजीत टाकायची आहे. तर मी सर्व पेस्ट वाटून घेतलेली आहे. तर आता आपण बघूया शिजलेले पालक शिजले. आता हे पालक शिजून झालेले आहे. तर आता आपल्याला पालक दाल तडका बनवायचे आहे. तर ते बघूया. त्याआधी या पालकमध्ये आपल्याला अर्धा वाटी शेंगाचं कूट टाकायचे आहे व ह्याला गरगटून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला यात अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहे, कच्चे शेंगदाणे. त्यामुळे हे पालकमध्ये शिजून निघतील, त्यामुळे आपल्याला आधीच घालायचे आहे. तर चला आता आपण भाजी करायला घेऊया. तर मी गॅसवर पातेलं ठेवलेले आहे. याला 5 ते 10 मिनटं गरम झाल्यानंतर यामध्ये 2 ते 3 चम्मच मी तेल टाकलेले आहे. आता यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. त्यानंतर जिरे टाकलेले आहे. तर यानंतर आपल्याला यात कढीपत्ता घालायचा आहे व हे कढीपत्ता जिरे मोहरी आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहे चांगले. आता आपल्याला यामध्ये आपली वाटलेली पेस्ट घालायची आहे. आता ही पेस्ट आपल्याला चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये. याला खाली चिटकू द्यायचं नाही. दर 2-3 मिनिटाला आपल्याला याला हलवायचे आहे. हे मसाला थोडा शिजल्यानंतर आपल्या गॅसचा फ्लेम स्लो करून त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच हळद घालायची आहे. आता हे हळद आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. या मसाल्याला आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे. तर आता हा मसाला शिजला आहे. आपण यामध्ये पालक टाकूया. तर ह्याला पण आपल्याला मिक्स करायचे आहे. तर यावर आपण घालूया चवीनुसार मीठ व आता हे सर्व मीठ यामध्ये मिक्स करूया व पालक थोडंसं शिजू देऊया. तर इथे आपली तयार झालेली आहे पालक दाल तडका गरमागरम. तुम्ही खाऊ शकता आता. तर चला आपण खाऊया. तर यानंतर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा.